नमस्कार फॅमिली, नमस्कार अमरावतीकर. आज आपण आलेलो आहे नागपूर अचलपूर रिंग रोडवरच्या एका प्रशस्त कॉलनीमध्ये प्रशस्त घर बघायला, जे आपल्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करू शकतात. तर 4 BHK घर आहे. 1064 स्क्वेअर फीटचा पूर्वमुखी हा प्लॉट आहे आणि बांधकाम 1900 स्क्वेअर फीटाचं आहे. याची किंमत आपण 80 लाख ठेवलेली आहे, परंतु दिवाळी ऑफरमध्ये आपल्याला 75 लाखापर्यंत हे घर मिळू शकते. तर चला बघूया हा घर आणि मिळूया याची अधिकाधिक माहिती. 1064 स्क्वेअर फीटचा हा पूर्वमुखी प्लॉट एरिया आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता की आपल्याला प्रशस्त कार पार्किंग मिळते. आपण 7 सीटर कार सुद्धा ठेवू शकतो. इथे सुद्धा आपण 2 व्हीलर पार्क करू शकतो. इथे बोरवेल दिलेली आहे आणि फ्रंट फेसिंगचं आपल्याला एंट्रन्स मिळते. आपण बघू शकता की जे फ्रेम आहे आणि जो डोअर आहे तो चांगल्या क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळतो. हा इथे जवळजवळ 40 mm थिकनेसचा आपल्याला पॅनल मिळतो आणि जे डोअर आहे ते स्मार्ट आहे. हा आहे आपला लिव्हिंग एरिया. याची साईज 14 बाय 11 फुटाची आहे. इथे आपल्याला प्रशस्त असा सोफा सेट पाहायला मिळतो, जो की आपल्या फॅमिली सोबत आपण बसून इथे वेळ घालवू शकतो. या सोफा सेटवर बसल्यानंतर आपल्या समोर येते एक सुंदर प्रशस्त असं टीव्ही युनिट. आपल्याला या बंगल्यामध्ये टीव्ही युनिट सुद्धा पाहायला मिळते आणि बिलकुल आपल्याला सुंदरसं पीओपी डिझाईन मिळते. फॉल सिलिंगचं डिझाईन आहे आणि सुंदरसं शँडेलियर सुद्धा इथे आपल्याला लावून देण्यात आलेलं आहे. जे फॅन आहे ते BLDC आहे. वॉलवर सुंदरसं असं वॉल पॅनलिंग आणि वॉल लॅम्प्स लावून देण्यात आलेले आहे, ज्याने याचं इंटेरियर अजूनच सुंदर पाहायला मिळते. तर आता जाऊया आपण या घराच्या डायनिंग एरियामध्ये. 8 फूट बाय 14 फुटाचा हा प्रशस्त असा आपला डायनिंग एरिया आपल्याला मिळतो. या डायनिंग एरियामध्ये आपल्याला व्हाईट ग्रेनाइटचा टॉप असलेलं सुंदरसं असं 4 सीटरचं डायनिंग टेबल मिळते आणि बिलकुल याच्या वरती आपल्याला फॉल सिलिंगचं सुंदरसं डिझाईन पाहायला मिळते, ज्यामध्ये हँगिंग लॅम्पचा चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. आपल्या फॅमिली सोबत ब्रेकफास्ट डिनर आपण इथे करू शकतो आणि याला लागूनच आहे या घराचं हार्ट म्हणजे किचन एरिया. आपण बघू शकतो की वास्तुशास्त्रानुसार यल शेपचं पूर्वमुखी दिशेला खिडकी असलेलं आणि खिडकी जरी असली तरी इथे चिमणी दिलेली आहे. असं हे सुंदरसं आपल्याला किचन पाहायला मिळते. इथे आपल्याला जो मॉड्युलर ओटा आहे तो प्रोव्हाइड करून देण्यात आलेला आहे. चांगल्या प्रकारचं इथे मटेरियल यूज केलेलं आहे. हे पुल आउट सेक्शन आहे आणि जे टॉप आहे ते व्हाईट आर्टिफिशियल ग्रेनाइट मध्ये बनवलेलं आहे. इथे आपल्याला प्लंबर कंपनीचे 2 पाण्याचे नळ मिळतात, पिण्याचं पाणी, धुण्याचं पाणी आणि याच्यावरच आपण आपलं वॉटर प्युरिफायर किंवा वॉटर कूलर लावू शकतो. इलेक्ट्रिकलचे पॉइंट दिलेले आहे. इथे आहे आपल्याला वॉल कॅबिनेट. याच्यामध्ये आपण क्रॉकरी ठेवू शकतो किंवा इतर काही उपकरण असतील घरातले तर ते ठेवू शकतो. तर हे बघितलं आपण आपला मॉड्युलर किचन, ओटा, चिमनी, वॉल कॅबिनेट्स असलेलं मॉड्युलर किचन. आता बघूया या घरात प्रसन्नता, सकारात्मकता, एक चांगली ऊर्जा निर्माण व्हावी, सगळ्यांचं मन प्रसन्न राहावं याकरिता आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे मंदिर. हे आहे सुंदरसं छोटंसं असं मंदिर, ज्यामध्ये आपल्याला सामान ठेवण्यासाठी ड्रॉवर मिळते. सुंदरसं असं बॅकलाईटचं डिझाईन दिलेलं आहे, जे पाहता क्षणी मनाला प्रसन्न आणि शांत करून टाकते. बिलकुल डायनिंग टेबलवर जेवण केल्यानंतर आपल्याला हात धुण्याची गरज पडणार. इथे 8 बाय 6 फुटाच्या जागेमध्ये एक प्रशस्त असा आपल्याला हँड वॉश करण्यासाठी बेसिन दिलेला आहे. आपण बघू शकता की एका युरोपियन पॅटर्नच्या डिझाईनमध्ये हे बेसिन आहे आणि यावर एक चांगला प्रशस्त असा पिलर कॉक दिलेला आहे. जिन्याच्या खाली जी ही स्पेस आहे, इथे आपण स्टोरूम करू शकतो. इथे आपण काही वॉल कॅबिनेट्स इन्स्टॉल करू शकतो. इन्व्हर्टरची सोय इथे करून देण्यात आलेली आहे. इन्व्हर्टर जर आपण घेतलं तर याची वायरिंग आपल्याला प्लग अँड प्ले मध्येच मिळते. आता बघूया या घरातलं ग्राउंड फ्लोअरचं पहिलं मास्टर बेडरूम. हे आहे या बंगल्याचं पहिलं मास्टर बेडरूम. याची साईज आहे 11 फूट बाय 13 फूट. सुंदरसं असं वॉल पॅनलिंग केलेलं आहे आणि या वॉल पॅनलिंग मध्ये वॉल लॅम्प सुद्धा लावलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण इथे आपलं फर्निचर व्यवस्थितपणे टाकू तर इथे आपला बेड येणार आणि बिलकुल या बेडच्या दोन्ही बाजूला आपल्याला नाईट लॅम्पचा वापर करण्यासाठी 2 लाईट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. फॉल सिलिंगची डिझाईन सुद्धा एकदम सुंदर आहे. आपण बघू शकता कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. मोठी अशी इथे एअर सर्क्युलेशन व लाईटसाठी विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. एसीचे पॉईंट इथे इन्स्टॉल केलेले आहे
आपण एसी इथे प्लग अँड प्ले करू शकतो, म्हणजे आपल्याला जास्त तोडफोड करण्याची गरज उरणार नाही. आता या फ्लोअरवर बिलकुल या बेडरूमच्या अपोजिट डायरेक्शनला येथे कॉमन वॉशरूम हे आहे, या ग्राउंड फ्लोअरचं कॉमन वॉशरूम. तर आपण बघू शकता की इथे कमोड सीट दिलेली आहे, मेट्रो पूल फ्लश दिलेले आहे, नळ आहे, हँड स्प्रे सुद्धा दिलेला आहे. प्लंबर कंपनीचं गरम पाणी थंड पाण्याचं इथे वॉटर मिक्सर मिळते. बिलकुल याच्यावर शॉवर आहे. टाईल्स ज्या आहेत त्या पूर्ण आपल्या सिलिंग लेवलला टच मिळतात. व्हेंटिलेशनसाठी चांगलं लोअर्स इन्स्टॉल केलेलं आहे, फॅनसाठी जागा सोडलेली आहे, गिझर लावण्यासाठी इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचे पॉईंट दिलेले आहे. आणि या घराच्या बॅकयार्डमध्ये चांगली स्पेस आहे. 5 फुटाची आपल्याला प्रशस्त अशी गल्ली सुद्धा मिळते. तर चला आता जाऊया या घराच्या पहिल्या मजल्यावर. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला इथे कॉमन लॉबीमधून जिना मिळतो. सुंदरसा असा हा जिना बनवलेला आहे. ब्लॅक ग्रेनाइट आणि व्हाईट ग्रेनाइटचं कॉम्बिनेशन आहे. स्टेनलेस स्टील रेलिंग इथे प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे. आणि इथे कन्सील्ड रोप लॅम्प सुद्धा दिलेले आहे. तर चला आता बघूया पहिल्या मजल्यावरील सेकंड मास्टर बेडरूम. ही आहे फर्स्ट फ्लोअरची सेकंड मास्टर बेडरूम, ज्याची साईज आपल्याला 11 बाय 13 फुटाची मिळते. इथे सुद्धा आपण फर्निचर टाकल्यानंतर जागा भरपूर मिळते. सुंदरसं असं इथे फॉल्स सिलिंग डिझाईन पाहायला मिळते. त्यामध्ये कन्सील रोप लाईट दिलेले आहे, LED लाईट सुद्धा दिलेले आहे. इलेक्ट्रिकल स्विच आणि बोर्ड जे आहे, केबल्स हे अँकर कंपनीचे आहे आणि स्विच बोर्ड सुद्धा अँकर कंपनीचे आहे. याच बेडरूमला लागून आपल्याला ड्रेसिंग रूम सुद्धा मिळते. आपण बघू शकता की या पोर्शन मध्ये आपण अलमारी किंवा ड्रेसिंग चांगल्या प्रकारे बनवू शकतो. इलेक्ट्रिकलचे पॉइंट्स इथे दिलेले आहे. आणि याला लागूनच जी स्पेस आहे त्यामध्ये आहे अटॅच टॉयलेट. या ठिकाणी अटॅच टॉयलेट आहे, कमोडची सीट दिलेली आहे, मेट्रो पूलचे फ्लश कॉक दिलेले आहे, हँड स्प्रे, जेट आणि नळ दिलेले आहे. गरम पाणी थंड पाण्यासाठी आपल्याला वॉटर मिक्सर प्लंबर कंपनीचं मिळतं. आणि बिलकुल इथे शॉवर सुद्धा मिळतं. सिलिंगला टच या लेवल पर्यंत इथे आपल्याला टाइल्स दिलेली आहे. व्हेंटिलेशन चांगला राहावा यासाठी इथे लोअर्स इन्स्टॉल करून देण्यात आलेले आहे. फॅनसाठी इथे आपण जागा सुद्धा सोडलेली आहे आणि सोबतच इलेक्ट्रिकल पॉईंटची सुद्धा सोय करून देण्यात आलेली आहे. गिझर इन्स्टॉल करण्यासाठी इलेक्ट्रिकल व प्लंबिंगची पूर्ण पाईपलाईन आपण टाकून दिलेली आहे. इथे आपल्याला हँड वॉशसाठी बेसिन सुद्धा फिट करून देण्यात आलेला आहे. तर चला आता बघूया फर्स्ट फ्लोअरची थर्ड मास्टर बेडरूम. याची साईज आपल्याला 9 बाय 12 फुटाची मिळते. सुंदरसं असं इथे वॉल लॅम्प्स इन्स्टॉल केलेले आहे. फॉल सिलिंगची सुंदरशी डिझाईन आहे. त्यामध्ये रोप लॅम्प व LED लाईट इन्स्टॉल करून दिलेले आहे. पूर्व दिशेला आपल्याला ग्लास डोअर मिळतो, परंतु हा साधा ग्लास डोअर नाही, युरोपियन पॅटर्नचा आहे, ज्याच्यामध्ये ग्लास आणि सेफ्टीसाठी पूर्ण इथे मेटलची फ्रेम आहे. इथे व्हेंटिलेशनसाठी आपल्याला मच्छरची जाळी सुद्धा लावून देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला फ्रेश हवा घ्यायची आहे तर आपण हे जाळी ओपन करू शकतो आणि बिलकुल याच्या पाठीमागे ग्लासची विंडो सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जशी गरज असेल तसा आपण याचा वापर करू शकतो. आणि इथे आहे प्रशस्त बाल्कनी. इथे आपण पाळणा, झुला लावू शकतो. तर चला आता बघूया पहिल्या मजल्यावरची चौथी मास्टर बेडरूम, ज्याची साईज आहे 11 बाय 12. प्रशस्त ही मास्टर बेडरूम आहे. आपण बघू शकता की डाव्या हातावरच्या वॉलला वॉल पॅनल्स, वॉल लॅम्पनी सजवलेलं आहे. सुंदरसं असं फॉल सिलिंग डिझाईन आहे. त्या फॉल सिलिंग्स मध्ये आपल्याला कन्सील LED रोप लॅम्प मिळते आणि मोठ्या पॉवरचे LED लाईट सुद्धा इन्स्टॉल केलेले आहे. पूर्व दिशेला आपल्याला सेम तसंच ग्लास डोअर मिळते युरोपियन पॅटर्नचं. हे मजबूत असते, सेफ असते आणि याला मच्छरची जाळी सुद्धा लागलेली आहे. म्हणजे पूर्ण डोअर जरी उघडा केला नाही तरी आपण हे ग्लास पॅनल ओपन करून शुद्ध हवा, थंडी हवा या रूम मध्ये घेऊ शकतो. या मास्टर बेडरूमला लागूनच आहे अटॅच टॉयलेट. प्रशस्त असं हे अटॅच टॉयलेट आहे. कमोडची सीट इथे इन्स्टॉल केलेली आहे. मेट्रो फ्लश कॉक इथे दिलेला आहे. एक नळ आहे, हँड स्प्रे आहे. गरम पाणी थंड पाण्यासाठी इथे प्लंबर कंपनीचं वॉटर मिक्सर आहे. न्हाणी ट्रॅप खाली दिलेली आहे.
ड्राय एरिया आणि वेट एरिया सेपरेट आहे. इथे आपल्याला एक शॉवर सुद्धा दिलेला आहे. व्हेंटिलेशन प्रॉपर राहावा यासाठी इथे लोअर्स इन्स्टॉल केलेला आहे. ग्लास पॅनल्स आहे. हे आपण हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बंद चालू करू शकतो. फॅन सुद्धा इन्स्टॉल करू शकतो. तर फॅमिली, कसा वाटला आजचा व्हिडिओ? कसा वाटला हा बंगला? हा बंगला आपल्याला आवडला किंवा हा बघायचा आहे किंवा विकत घ्यायचा आहे तर आपण या बंगल्या पाहायला येऊ शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस दिलेला आहे. तसेच या व्हिडिओच्या खाली माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. आपण त्यावर मला कॉल करू शकता. मी निश्चितच आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी मदत करणार. कन्स्ट्रक्शन व प्रॉपर्टीच्या रिलेटेड माहिती देणारे व्हिडिओ आम्ही दररोज बनवत असतो. आपल्याला जर ते बघायचे असेल तर निश्चितच आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो. असंच आपलं सहकार्य व प्रेम आमच्या पाठीशी ठेवा. भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.